माझी मुलगी 6वीला आहे, तिची केस पिकतायत, केस पांढरी होत आहेत. तर लक्षात घ्या मंडळी, ह्याला प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणतो, म्हणजेच केस अकाली पांढरे होणे. तर अकाली केस पांढरे होण्याचे भरपूर कारणं असतात. ह्याचे केस दिवसेंदिवस वाढत चालले. तर मुलांमध्ये होणारे डिफिशियन्सीज, जेनेटिक कारण, स्ट्रेस फॅक्टर आणि काही ॲडिक्शन्स. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर आपला आजचा विषय आहे अकाली केस पांढरे होणे, त्यालाच आपण ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणतो. तर आता जर का तुमच्या घरी तुमच्या मुलांची केस पांढरी होत आहे, तर लक्षात घ्या, जर का तुमचे स्वतःची केस पांढरी असतील, म्हणजे जर का आई वडिलांची केस पांढरी असेल, तर ते जेनेटिकली फॉलो होतं, त्यांच्या मुलांमध्ये हायर चान्सेस असतात. लक्षात घ्या, जेव्हा आपण साधारण 25चे होतो तेव्हा नॉर्मली आपल्याला सुरकुत्या येणं डोळ्याजवळ, स्किन थोडीशी लटकणं, हे एजिंग प्रोसेस ही चालू होते, जी नैसर्गिक असते. पण अकाली पांढरे होणे केस हे केव्हा म्हणायचं, जर का 20 इयर्सच्या आधी जर का केस पांढरे होत असतील, म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग व्हायला सुरू होत असतील, तर अशा केसेसमध्ये 3 प्रमुख कारणं. तर सगळ्यात प्रथम आहे जेनेटिक फॅक्टर, दुसरं आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आणि तिसरं आहे स्ट्रेस. जर का न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल, जसं की लोह कमी असेल, सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन B12, तर ह्याची कमतरता असेल तर आपण सप्लिमेंट्सही देतो आणि जेवणातूनही त्यांना घ्यायला सांगतो. व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D जर का सप्लिमेंट्स आपण ब्लडमध्ये चेक केले आणि जर का आपण हे सप्लिमेंट्स घेतले, तर ह्यानेही सपोर्ट मिळू शकतो ग्रेइंग ऑफ हेअर्स थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन करण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे स्ट्रेस. जर का स्ट्रेस असेल, जर का तो आयडेंटिफाय केला आणि तो जरी कमी झाला, तरीही मुलांची जी केसांची ग्रोथ आहे ती नॉर्मल होते आणि ग्रेइंग स्लो होतं. नवीन येणारे हेअर्स आहेत ते नॉर्मली ब्लॅक यायला सुरुवात होते. महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर हेअर केअर, प्रॉपर खाणं, प्रॉपर राहणीमान, ह्या गोष्टी खूप सपोर्ट करतात प्रॉपर हेअर ग्रोथ होण्यासाठी. लक्षात घ्या, मेलॅनिन नावाचं एक हॉर्मोन असतं, ते पिगमेंट देण्याचं काम करतं. तर आपल्या स्किनवरती जो गव्हाळ कलर आहे, तर आता विटेज टोन हा इंडियन कॉमन कलर आहे, तर हा इंडियन टोन आहे. म्हणजे जर का तुमची केस ही ब्लॅक आहेत किंवा ब्राउनिश आहेत, तर हा मेलॅनिन हॉर्मोनमुळे असतो, जो पिगमेंट देण्याचं काम करतो आणि त्यामुळे तुमच्या केसांचा कलर हा ठरतो. लक्षात घ्या, जे आपण कलर करतो किंवा डाय करतो हेअर्स, त्याच्याने हे आणखीन पांढरे होतात. होमिओपॅथी तुम्हाला प्रॉमिसिंग रिझल्ट्स देते, कारण की ह्याच्यामध्ये आपण जे नॅचरल मेडिसिन्स यूज करतो ते रूट कॉजला ट्रीट करतं. म्हणजे ह्या तिन्हीपैकी जर का कोणतं कारण असेल तर ते आपण ट्रीट करतो आणि जर का ट्रीटेबल असेल तर पेशंटला रिझल्ट्सही चांगले येतात. आणि साधारणपणे 1 ते 1.5 वर्ष मेडिसिन घेतल्यानंतर मुलांची नॉर्मल लाईफस्टाईल सुरू होते. तर पबमेडवरती तुम्हाला रिसर्च पेपर असतात, गुगल स्कॉलरवरती रिसर्च पेपर असतात, तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य वाचा, जेणेकरून तुम्हाला थोडंसं सायंटिफिक नॉलेज मिळेल, म्हणजे होमिओपॅथी ॲक्च्युली कशी वर्क करते. आणि आपण आपल्या क्लिनिकमध्ये सेम प्रोटोकॉल्स फॉलो करत असतो, जे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, जे पेशंटसाठी उपयुक्त आहे आणि जे सायंटिफिक आहे. तर काही होमिओपॅथिक रेमेडीज आहेत जे ग्रेइंग ऑफ हेअरसाठी मोस्टली आपल्या क्लिनिकमध्ये यूज करतो. सगळ्यात पहिलं सिलिशिया 12X. या पोटेन्सीमध्ये आपण पेशंट्सला सकाळ संध्याकाळ 2-2 गोळ्या घ्यायला सांगतो. दुसरं ॲसिड फॉस. ॲसिड फॉस हे मदर टिंक्चर फॉर्ममध्ये असतं. हे साधारण तुम्ही 20 ड्रॉप अर्धा कप पाण्यामध्ये दिवसातून 3 वेळा घेणं गरजेचं आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी. तर आपण मोस्टली होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी देतो, जे पेशंटचा स्वभाव आणि पेशंटच्या आजारावर डिपेंड असतं. तर जेव्हा तुम्ही आपल्या क्लिनिकला येता तेव्हा तुमची एक प्रॉपर केस हिस्ट्री घेतली जाते. जेनेटिक कारण आहे का, न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे का, किंवा स्ट्रेस फॅक्टर आहे का, ह्या गोष्टींचा सर्व स्टडी होतो. किंवा तुम्हाला कोणते ॲडिक्शन्स आहेत का, हे सगळं विचारलं जातं आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं एक प्रॉपर कस्टमाइज होमिओपॅथिक मेडिसिन हे सुरू केलं जातं. होमिओपॅथी इज अ टेलर मेड, म्हणून तुम्हाला असं रेडीमेड काही औषधं मिळणार नाही, जे ॲलोपॅथीमध्ये साधारणपणे आजारी पडलात तर तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन घेऊ शकता, असं नाही आहे. तर इट इज अ टेलर मेड अप्रोच. तर ह्यासाठी तुम्हाला होमिओपॅथला भेटणं, जो एक्सपिरियन्स्ड होमिओपॅथ असेल आणि हे केसेस जर का त्यांनी ट्रीट केले असतील, तर तुम्हाला अवश्य ह्याच्यामध्ये रिझल्ट्स भेटतील. तर आय होप तुम्हाला अंदाज आला असेल की प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजेच अकाली केस पांढरे होण्याची कारणं काय असतात. आणि आजपासूनच तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करायला सुरुवात करा. आणि जर का तुम्हाला आपल्या क्लिनिकला भेटायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या ॲड्रेसवर किंवा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.